देवतिळी आला गोडे गोड जीवधारा, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. संतांचे विचार आहेत ते उच्च कोटीतले विचार आहेत. कुठले? त्यातलं आम्हाला काय काय जमायसारखं आहे बघायचं. आपण जमतंय तेवढं करायचं, अति भानगडीत पडायचं नाही. कारण ज्यांनी अन्न पाणी सोडून लाखो वर्ष आयुष्य होतं त्यांच्यासुद्धा फार मोठं हाताला काय आलंय असं दिसत. एक वेद मुखे झाले आणि मन पाहून पांगळे. मनासारखा अभ्यास करणारं काय नाही, ते मन पांगळं झालं. आणि 4 वेदसुद्धा देवाचं वर्णन करून करून काय झाला, शानपणे वेद मुका गोपिकाच्या ताकटी, गोपिकाच्या ताकटे, गोपिकाच्या ताकटी. शहाणपणे वेदमुखा. किती जरी मी सांगितलं तरी देवाचं यथार्थ वर्णन होणार नाही. थांबला काय तर फासून मेलेलं बरं का जमत नाही म्हटलं पळायचं थांबून बसलेलं बरं. वेद सुद्धा म्हणला आपण थांबलेलं बरं. आता गोपिकाच्या ताकटी म्हटले, वास्तवचे विचार सकाळचा आहे उद्याचा, पण थोडा प्रसंग म्हणून सांगतो. किती जरी केलं तर आमची संस्कृती अशी आहे, घर स्त्रियांनी सांभाळायचं, पुरुषानं ओढून आणायचं आणि घर स्त्रियांनी सांभाळायचं. जेवढं दही दूध काय मिळवलं असेल ते त्या बायांनी वेजन लावायचं, ढवळायचं, लोणी काढायचं, लोणी बाजारात विकायचं, जमते ते दही दूध विकायचं, तूप विकायचं. पण एक ह्यो धंदा करणाऱ्या बायामध्ये ताकटी म्हणतात. ते कोण? काय कॉलेज झालं, शाळा झाली आहे, काही नाही, पण भगवान स्वतःला रक्षणासाठी गवळ्याचं आश्रय घेतला आहे. राजघराण्यात तो टिपून मारणार, रानवट माणसात जगायला आहे देव. आणि हे देवाचं देवत्व न कळल्यामुळं शिकलेली माणसं म्हणतात तो जंगलात का गेला, शहरात का राहिला नाही, देव होता नव. भानगडी मागं लागून एक भारत स्वतंत्र करताना आमच्यातले काही पुढारी भूमिगत झाले. का झाले तर ब्रिटिश सरकार पकडणार होतं. सामान्यपणानं जगायचं, शेतकऱ्याचं रूप घ्यायचं, वेड्यासारखं वागायचं, भानगडी करायच्या वेळेला करायच्या. कारण ते सरकार उलथवायचं होतं, स्वतःची सत्ता स्थापन करायची होती. ह्यात राजकारण आहे. देवाच्या करण्यात सुद्धा काय आहे, कंसाची सत्ता उलटायची राजकारण आहे. त्या बायांना ज्ञान कसं आहे, गोपी एकमेकीला सांगतात, दिसे सगुण हा स्वरूप सुंदर,
एवढं दिसायला हे सुंदर मुलं आहे, पण एवढा लहान नाही. मग कसा आहे तो? परी व्यापुनिया ठेला चराचर. चरमध्ये सजीव सृष्टी देव आहे हे कोणी कबूल करील, पण गोपी सांगतात आचर ज्या जगात आहे, जड ज्याला म्हणतात त्यात सुद्धा देव आहे. पुढं सांगताना सांगितलंय देव दानवादी मानव असुर. देव दानव म्हटलं की दानव आले, दैत्य आले, राक्षस आले म्हणून आदी शब्द घातला आहे. आदी शब्द घातला तिथं व्याप असतोय. तुम्ही सनकाधिक आदी शब्द आला इथं. सनकाधिक संत. सनक हा तुम्ही सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते, त्यांची स्तुती केलेली आहे. पण अधिक म्हणण्यात सगळेच संत आले असा भाव आहे. देवदानवादी मानव असुर याविन उरला ऐसा नाही तृणांकुर हो. चाऱ्याचा अंकुर सुद्धा देवा वाचून नाही असं गोपींना ज्ञान आहे. ते शिकून आहे, मठात जाऊन आहे, देवळात जाऊन आहे, काय संसार करता करता आहे, ह्यावर अभ्यास करायचा आहे. आणि ते तुकोबराय जर सरळ आपल्या शब्दात मांडीत असतील तर आपण इतर भानगडी सोडून द्यायचा, काय थाप टाकायचे. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केली या वाचून गप गप. केली या वाचून गप गप. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केली या वाचून जप तप. केली या वाचून जप तप. केली या वाचून जप तप. देव त्यांच्यात गेल्यावर जप तप न करता ज्ञान झालं ईश्वर कृपेनं. पुढं तुकोबाराय पुरवणी देतात. जप तप काय करावी साधने. कशाला करायची? जवत्या नारायणे कृपा केली. देवानं कृपा केली तर तुम्हाला साधना करायची सुद्धा गरज नाही. म्हणून गोपिका त्या ताकटी म्हणतात. आणि मला सांगायचं काय, वेदसुद्धा थांबला वर्णन करायचं. वेदाची काही बाई कळलीच नाही. काय मग वेदाला सुद्धा देव कळला नाही. मग तेव्हा आम्हाला किती कळायचा शास्त्र शिकून हे बी बघायचं. वडाताण करीत अर्थाला बसायचं नाही. म्हणून प्राथमिक सांगालो तुम्हाला मी. देव तिळी आला या शब्दाचा स्थूलार्थ असा आहे, त्रिपुटीत आला. भांड ठेवायचं झालं पाणी तापवाय तर चूल 3 दगडाची लागते का 2 दगडावर बसतोय?
चुलीला किती लागतात दगडं? 3. त्याचे ते भांडण येतात बसत नाही. तिन्हीशिवाय व्यवहार होत नाही. बाजारला माणसं किती आली? एक म्हणला 2. 2 कशी? आता एवढं मुरगुडला माणसं थोडी असतात. मग घेणारा एक पक्षाने, देणारा एक, 2च नमुन्याची आली. किती जरी आली तरी थोडी घ्याय आल्यात आणि थोडी द्यायला आल्यात. असे उपासात्मक पत्र अशात प्रश्न असतात. काही भाषा संक्षिप्त असते. त्या संक्षिप्त भाषेत म्हणतात देव तिळी आला. आता तिळेमध्ये एक आम्हाला जे जग कळतंय ते दृश्य आहे असं धरा. कळतंय ते दृश्य. ज्याला कळतंय तो द्रष्टा. कुणाला कळते? जे डोळ्याला, मनाला, बुद्धीला, का त्याच्या पाठीमागं असणाऱ्या चेतनाला कळतंय. डोळा हे साधन आहे, मन हे साधन आहे, समोरची वस्तू काय आहे ही बुद्धी अभ्यास करण्याचं साधन आहे. आणि यांचा सगळा व्यवहार करून घ्यायचा असेल तर पाठीमागचं तुमचं आत्मांश आहे तोच करून घेतो. ते चैतन्य उरतीत आलंय. काय त्याला काय म्हणतात? द्रष्टा. तो मनबुद्धीची वृत्तीला घेऊन पाहण्याचं इंद्रिय डोळा घेऊन व्यवहार करतो. आता जी दृष्टी दृश्यापर्यंत गेली, तुमचं डोळं जरी बारीक असलं, वर नजर केली तर आकाशातले चंद्र तारांगणा रात्री दिसतात, दिवसा सूर्य दिसतो. तुमची नजर सूर्यापर्यंत गेलेली आहे का नाही एवढं सांगा. आमची दृष्टी कुठवर गेली? सूर्यापर्यंत गेली. तिच्यामुळं सूर्याचं दर्शन झालं. पहिला सूर्य ते दृश्य आहे, उरती चेतन आहे तो द्रष्टा आहे, आणि मधी दृष्टी आहे का नाही? असे 3 आहे. ह्या तिन्हीतूनच जगाचा व्यवहार होतो का हे 3 सोडून व्यवहार होणार सांगा? हे 3 सुटलं, ह्यातलं एक सुटलं की दोन्हीचा उपयोग होत नाही. यातलं एक सुटलं तर व्यवहार होत नाही. मग शास्त्रकार लई सांगतात असं दृश्योपहित चैतन्य. कारण दृश्यापर्यंत तुमचा आत्मचैतन्य गेलं आहे. तो डोंगर आहे असं कळलं आहे तुम्हाला. कशामुळं दिसलं तर द्रष्टो उपहित चैतन्यामुळं. तुमच्या दृष्टीतलं चैतन्य तिथं जागृत आहे आणि ते डोंगर पाहत आहे. आणि त्याच्या मागं असणारा द्रष्टा ते उरती उपहित चैतन्याच आहे. असं शास्त्राच्या भाषेत सांगितलेलं की डोसकं जड जड होईत जात आहे. तुम्हाला त्रिपुटी कळावी म्हणून आता मला मानणं भाग आहे. आता हे अशा तिन्ही सगळं जग बसले का नाही सांगा? जग दृश्यात बसेल. एक ती व्यक्ती आहे तो द्रष्टा होईल आणि त्याला ओळखणारी जी नजर आहे ती दृष्टी होईल. विवर्तवाद शास्त्राचा शिकावा लागतो चांगला शास्त्र कळताना. कारण समान सत्ते वाचून अधिष्ठानाच्या समान सत्तावान आणि विपरीत स्वभावान पदार्थाला विवर्त म्हणतात. पाणी वारं झालं की लाटा होत्यात. त्या लाटा पाण्याच्या झाल्यात का कुणाच्या? मग तुमचंच मूल आहे, बाबा लाट आली लाट आली. त्याला तुम्ही हे पाणी आहे मुला लाट म्हणून सांगितलं तर ते तुम्हाला डागाय उठेल का काय करील? बाबाला एवढी बी अक्कल नाही सांगितली आईला येऊन.
लाटाला पाणी म्हणतोय. समान सत्तेत आहे पाणी आणि लाट, पण स्वभाव गोळा झालेल्या पाण्याला लाट झालेला आहे आणि ते पळत आहे. जळावरील जळ तरंगू, जरी धावेन नला सवेगू, तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. पाण्याची लाट आली तर समुद्रातच तयार होते, समुद्राच्या काठापर्यंत जाते. फार मोठ्या काही लाटा सह्याद्रीवरून वर आल्या नाहीत ना आजपर्यंत, का आल्यात? एक दिवस येणार, तो काळ पृथ्वी प्रलयाचा काळ असतो. असो, एक चैतन्य 3 ठिकाणी झालं आहे आणि त्याची आम्हाला ओळख पटते का पटत नाही. आम्ही मिठाला मीठ म्हणून बघतोय का पाणी म्हणून बघतोय? काय म्हणून बघतोय? हा, मग मिठाचं खडं असतं, त्याला वारं लागलं की पाणी होतं आहे का पाण्यात टाकल्यावर पाणी होतं आहे? का वरतीकडलं वारं लागलं तर पाणी होतं आहे? हा, ते सदार्थी आहे, पाण्याच्या समसत्तेतलं आहे. कशातलं आहे? गोठून पाणी झालं आहे, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं पाण्याचं बर्फ झालं आहे. बाहेर काढलं आणि जरा उष्णता वाढली की परत काय होईल? काय आता हे जग वाटते तुम्हाला, ह्याचा अधिष्ठान देव आहे. हे सगळी शरीरं पडली तर कुठं जातील? कुठं जातील? देवच होतील का नाही? पण देव झाल्या देव सांगाय उरणार नाही. सांग आता शिका, ती मनातच अवस्था ही करा. आणि आता देव सांगता येतोय, देव देता येतोय, देव घेता येतोय. कुठं? जरासं एकाग्र व्हायला लागते. ह्याला का भानगडी लागतात? परमार्थाला सामुग्री म्हणजे एकाग्र होणं. फुलं घालणं, अमकं करणं, तमकं करणं हे प्रदर्शनच आहे सगळं. देव न ठेवणं त्यातही आनंद आहे भक्तीचा. पण देवासाठी करत असलास तर बरं आहे. गावकऱ्यानं सगळ्या म्हणाय पाहिजे म्हणून जर सोन्याचा मुकुट शिवजा कुंभांना घातला तर ती भक्ती आहे का प्रदर्शन? मग एखाद्यानं फूल घातलं तर सुद्धा ते प्रिय आहे. शबरीची बोरं प्रिय आहेत, पण दुर्योधनाचं मिष्टान्न भोजन देवाला नको आहे, प्रदर्शन आहे. शबरीच्या बोरात भाव आहे. माझ्या रामाचं तोंड आंबट होईल म्हणून तिनं ती फोडून दातानं लाळ लावून चाकून बघितल्यात. गोड असेल तेवढी बोरं ठेवल्यात, आंबट आपण खाल्यात. आता ह्यात व्यावहारिकदृष्ट्या उष्टावल्यात का नाही? ती फळं उष्टावल्यात का नाही? पण तिचा भाव किती सुंदर आहे मला सांगा. माझा राम म्हणते आणि त्याचं तोंड आंबट होईल, खाल्याशिवाय कसं कळत? आणि त्या भावनेनं शबरीनं ती बोरं उष्टी केलीत. कोणी? आणि उष्टी फळं खाली बोल शबरीची, असंच लिखाण आहे का? कसं आहे? कसं आहे? काय महिमा भक्तीची बोरे खाय शिल्लकीची, हे बोरे खाय शिल्लकीची, बोरे खाय शिल्लकीची. प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला,
तयाला आधी दुष्काळ तयाला ऐका महिमा भक्तीची, ऐका महिमा आवडीची, असं बी प्रमाण आहे सांगतो. पण देवडीकरांच्या प्रतीत ऐका महिमा भक्तीची असंच आहे. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाती दुष्काळ तयाला. कुणाला? देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे का बोरांचा? बोरांचा करता कोण? माणसासनी भात भाकरी खाऊन मजेत काही ती खायला असावं म्हणून फळबागा तयार केल्या त्यानं. कुणी केली ती? हां, गाई म्हशी दुधाच्या का केल्या? तर माणसाने गाई म्हशी बाळगाव्या, दही दूध खावावं, संघ चालवायसाठी तुम्हाला म्हशी देवाण द्याय नाहीत. तुम्ही ते सुंदर असं करून ताक दही दूध खावावं आणि आरोग्य जीवन जगावं. बाहेरलं खायचं सोडा आणि घरातल्या घरात जेव्हा डॉक्टरकडे जायला लागणार नाही. काय म्हणतो लक्षात येईल का नाही? आमची व्यवस्था आईच्या अंगावर दूध बाल्यावस्थेत हे भगवंतानी केले का नाही? पण कुस्त्या मारायसाठी आता आईच्या अंगावल्या दुधानं भागल काय? गाई म्हशी दुधाच्या पाहिजे तर मग डेअरीला घराय केलं तर काय? डायरेक्ट नाहीच नव्हे का नाही डेअरी तू? नाही तर माझ्यावर केस घालायचा असा नाही, आमच्या उलटं बोलतोय बुवा म्हणून. तर हे सगळं खायापिण्यासाठी केलेलं आहे. देवानं आमची अशी सोय केलेली आहे. त्याचं स्मरण ठेवायचं. तिखट, आंबट, खारट, दासट असे पदार्थ तयार केलेले आहेत आणि ती प्रकृतीला जसा उपाय असेल तसं आम्ही खायचं आहे. पोळ्यात बायका सुटका घालतात पूर्णात, तर गड्याचं पाट बिघडू नये म्हणून. नुसतं डाळ खाली तर ते गच होते, मग त्याचा स्फोट करायसाठी सूट घालतात. कुठं? उगाच आपण म्हणत बसून किती उशीर पोळ्या करशील, मग काही मुद्दा करून गोळं करून वाढून देतो ना. त्याला तितका वेळ लागणार. पुरण तयार करायला पाहिजे, कणिक चांगली तयार करायला पाहिजे, आणि फुटायच्या आधी पोळ्या करायला पाहिजे. पोळी भाजताना करपायच्या आधी करायला पाहिजे. करापली की पोळी सपली का राहिली कडू होती पोळी, लक्षात ठेवायचं. खायचं उगाच बायकावून कशाला डापरायचं? किती जरी केलं तर तूपपोळीचा स्वयंपाकासारखा स्वयंपाक दुसरा आहे का? आणि भगवंताला नैवेद्य खरा आवडतो तो तूपपोळीचाच. देवाला नैवेद्य दाखवायचं तर काय करायचं? बायासनी त्यासाठी सांगतो हात जोडून, उगाच शिरा गरगटून निवड दाखवू नकोसा. पाया पडून सांगतो, देवासाठी पोळ्याचाच नैवेद्य करून दाखवा. त्यातनं मालकाला बी खायला येण्याची आमटी बी विशेष असते. आणि स्वयंपाकाची कला नसेल तर बाईचं जीवन ढीग आहे. ती शाळा शिकलेल्या जो कशा असो, तिनं स्वयंपाक घेऊ म्हाताऱ्या माणसापाशी बसून शिकावा. हे काही शाळा कॉलेजमध्ये आमचं ग्रामीण जीवन कोण शिकविणारी नाहीत. तसंच खाया कशाला पाहिजे म्हणते कोण? डाळ उकडून घालतं काय होते म्हणते. डॉक्टरी घेणार लोक कशी बोलतील हे काही सांगायचं नाही. असो, अभिप्राय असा आहे,
या त्रिपुटीपासून जगाचा व्यवहार होत नाही. त्या 84 लक्ष योनी करून भगवंताने आपण प्रवेश केला. म्हणून म्हणतात देव तिळी आला. कशात आला? त्या तिळकुटात आला. तिळकुट तरी म्हटल्याला कळतं का नाही? हे तिळकुट कुठं निघालं असं म्हणता का नाही? तसं हे 3 गुणाचं तिळकुट आहे. तिन्हीशिवाय व्यवहार होत नाही. ही त्रिपुटी गेली तर तुम्ही संत झाल्याशिवाय राहत नाही. सांडिली त्रिपुटी दीप उजळला गटी. हे दीप उजळला गटी. दीप उजळला गटी. सांडिली त्रिपुटी दीप उजळला गटी. दीप उजळला गटी. दीप उजळला गटी. सांडिली त्रिपुटी ज्यावेळा आत्मबोध ज्ञान होतं त्यावेळा त्रिपुटी राहत नाही. काय नाही? त्रिपुटी कुणामुळे चालते? मग द्रष्टा आहे तो आत्मा. दृष्टीद्वारे बाहेर गेलाय तो आत्मा. आणि दिसणारं सगळं दृश्य आहे हे सुद्धा देवाचंच. विठ्ठल विस्तार राजनी सप्तही पाताळे भरून. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसे हे विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल विठ्ठल राजनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल मुनी मानसी. पुत्रा पुत्रा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. देवाचा सगळीकडे व्यापक आहे असा ज्ञानाचा बोध झाला तर त्रिपुटी तिथंच लपते. पण मला सांगा, खेळ करायचा ह्या सृष्टीचा तर त्रिपुटी जिवंत पाहिजे का नको सांगा? त्रिपुटीमुळं आम्ही तीर्थयात्रा करतो. त्रिपुटीमुळं आम्ही भजन करतो. त्रिपुटीमुळं आपण गुरु शिष्य आहोत. त्रिपुटीमुळं आपण वक्ता श्रोता आहोत. हे त्रिपुटीशिवाय होत नाही. मग आमच्या वागण्यामुळं संसारात दुःख आहे का? सगळा संसार देवरूप असला तर दुःखाचं कारण काय?
नको ते करून माणसाने या संसारात दुःख अंगावर पाडून घेतले. काही देवान दुःखाचा संसार केला. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं आमचे तुकोबाराय काय सांगतात, अवघाती संसार झाला ब्रह्मरूप. हे तुकोबाराय म्हणतात सगळं देव स्वरूप आहे हे जग. जिकडं दृष्टी टाकावी तिथं कोण आहे, जे जे भेटे भूत येते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित. त्याला भक्ती म्हणतात. समोर स्त्री जरी आली तरी पांडुरंग आहे, दगड वृक्ष पाषाण आलं तरी पांडुरंग आहे. असा भाव तयार व्हावा. मग साधना करायला सांगितली. आम्ही साधना करून देव बघतोय का साधना न करता? मग कसं मग मेळ लागायचा? ऊस लावावा, भांगरून काढावा, जमते तेवढं खत टाकावं, मग आवरेज बघावं, घातीन सगळं करावं. लावायच्या आधी आवरेज येईल, शिवाजी मेळ लागेल. पिरून शेतात जायचे, पुजवणे देव पाहिजे. काय सांगायचे ज्ञानोबारायने? हे काय संसारासाठी सांगितले ना. तो सोनी प्रसाद युगे जे अतिथीचा. संसाराने परमार्थ फार भिन्न भिन्न असं म्हणूच नका. या संसाराचाच एक रंग बदलायचा. आमची जी झालेली काय फजिती आहे, फटफजिती कसली. आम्ही ह्या संसाराकडे जगातले भौतिक पदार्थ बघतोय काय देव म्हणून बघतोय? भौतिक पदार्थ बघतोय. आधी गरज आहे तेवढं घेतोय काय स्वार्थानं नको ते करतोय? कोंबड्या एवढं सुद्धा माणसाला चांगलं वागायला जमत नाही. कोंबडं दुसऱ्याच्या कष्टाचं खाईत नाही. कोंबडं तुमच्यावानी काकडा झाल्या उठत नाही, टायमाला उठते. एकटं खाईत नाही. गावलं वाळवांचं कॉक कॉक करते, आपल्या जातीबाईला बोलवते. आणि लढाई करायची झाली तर मरल, खरं मागं हटत नाही. एवढं जर भजन केलं तर देव कुठं येईल सांगा? खरं सांगा. हे कोंबड्यातले 4 गुण घ्यावंत वारकऱ्यानं असं मला वाटतंय. मग लवकर उठायला एकट्यानं कधी खाऊ नये, बिन कष्टाचं खाऊ नये. कोंबडं कष्टाचं म्हणजे वाळवान खाली वडतंय आणि मातीत मिसळून उकरून खाते. कसं खातंय बघितलंच काय कवा? आणि एकटं खाईत नाही, कॉ कॉ करून बरी होत आहे. म्हणजे आमच्या वारकऱ्यापेक्षा बाबू गुण चांगला आहे त्याने कोंबड्याचं. बघा अजून. आणि हा कबीरजीने दोहलेली आता तर मी ते म्हणीत बसत नाही, उगाच वेळ जाते. त्या सगळं पाठ करून हे सगळं म्हटल्यावर बरं वाटतंय कुठलं. आणि ते ज्ञान आमच्याजवळ राहावं गुंपलेलं म्हणून तिने काव्य केलेलं आहे. काव्यात आहे ते तुम्हाला जड वाटते, पण काव्याशिवाय म्हणता कसं येईल? वेदांत टाळात गाता येतो एवढा संतांनी आमच्यावर उपकार केला आहे. प्रत्येक वेदाची प्रक्रिया आम्ही टाळात म्हणतो आहे. हिमालयातले साधू आले आणि त्यांना जर आमची मराठी भाषा कळली आणि तर ते तुम्हाला सांगतो परत हिमालयात जाणारच नाहीत. काय करणार नाहीत? हितोत्सुक आहे म्हणतील. मी काय सांगतो ऐकून घ्या. आणि ही साधना कुणी करून दिली आहे? कुणी काय सांगितले? मग बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव
भाव करावा विठ्ठल जीव भाव येणे तोचे मन झाले अहंबरी येणे तोचे मन झाले हाव भरी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव जीव भाव जीव भाव येणे तोचे मन झाले हवं बरी येणे तोचे मन झाले हवं बरी बोलावा विठ्ठल सुरुवात अशी करायची नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं प्रेम असो नाही तर नसो प्रेम असं का असतंय असं कधी झटक्यात बसतंय पुढचा पदार्थ आहे त्या वस्तूचा गुण कळल्यावर त्याच्यावर सहज प्रेम बसते देव काय आहे हे कळलं तरच देवावर प्रेम बसेल उगाच फावटन पेन घेऊन देव असेल काय नसेल काय असं करून दारू पिऊन काय हे काय मेळ लागायसारखं नाही त्यात ते दाभोळकर गेलं श्याम मानव त्यात आहे त्यांचा गुरु पवार त्यातच आहे पवार त्यांचा गुरु आहे सांगतो ही लागण पवाराची आहे वारकरी संप्रदाय मोडायसाठी केलेलं साधना आहे संघ सज्जनाचा उच्चारनामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी असा असावं मी काय सांगतो ऐकून घ्या उगाच कुठंच काय जमाना झालं नोकरी बी लागना झाली तर आपलं कीर्तन सांगायचं शिकलं तर जमतं या कीर्तन पाठ केलं सगळ्या गावासनी तेच सांगित गेलं तर चालतंय तुम्ही का उद्याला माझ्या पाठी म्हणायचा हां हे खीर वाढल्यासारखं आहे मग कुठं तुम्हाला पदार्थ वाढतो म्हणायचं आणि रोज खीरच वाढायची मी काय सांगतो ऐकून घ्या स्त्रियांनी मोक्षापर्यंत अभ्यास करणं एवढं स्त्रियांना सोपं गणित नाही स्त्रियांचा स्वभाव चंचल असल्यामुळं त्या स्तरापर्यंत जाणाऱ्या स्त्रिया असल्या तर त्यांच्या पायावर माझं लोकटांगण मी अजिबात नाही म्हणतो असं नाही रेणुका चुकली संसार करताना जमदाग्नीच्या शापाला पात्र झाली चंचल स्वभावामुळे झालं कशामुळे झालं रेणुका कोण आहे कोणाचा अवतार आहे हां चांगलं माहिती आहे मग पार्वतीचा अवतार आहे जमदाग्नी स्वतः भगवान शंकर आहेत सहस्रार्जुन राजाचा यज्ञ चालू आहे ती यज्ञाचं समारोप चाललेला आहे म्हणजे उद्याचं स्वामी कीर्तन सपिता उत्सव सपिता तसं त्याला त्या यज्ञकुंड गार करण्यासाठी जोडीनं अंगावर परकाळ घेऊन दोघांच्या गाठी बांधलेल्या आहेत आणि एकमेकाची चेष्टामस्करी करून नदीत आंघोळ करून ती पाणी घेऊन निघाल्यात दोघंजण खांद्यावरनं कोण नवरा बायको
आणि तेच एवढं रेणुकेच्या मनात आलं, काय माझा नवरा लंगोटी लावून राख लावून बस, ही बघा ही माणसं कशी संसारात आहे, ती माझं काय, एवढं मनात आल्यावर ती सर्पाची चुंबळ बी गेली. हां, वाळूची घागर, मग तुला चांगलं माहिती आहे. इथनं पुढचं कीर्तन तू सांगतोस का? वाळूची घागर बी गेली आणि ठोकताळा ऐकलेलं असावं काय. मग ही तर सत्वाची परीक्षा झाली. कुठं ही आधी मायेच्या स्वभावामुळं घडलं का कशामुळं काही ती गरज होती? हां, गार्गे ही मैत्रिणींची चरित्र आहेत. गार्गे यज्ञवल्क्याची बायको आहे, ऋषी आहे, तो विद्वान आहे. या पृथ्वी तलावर त्याला कोण शिष्य करून घेना. फाजील माणसाला शिष्य करून घ्यायचं तर सोपं आहे, प्रदीप पाटील का अवघड आहे? याज्ञवल्क्याला कुणीही ठेवून घेतलं नाही आश्रमात. योग शिकलेला होता, सूर्याला शरण गेला. सूर्याला सांगितलं मला उपदेश करा. तो म्हणला मी हे जगाचं काम घेतलं, मी कसं करा, तुझ्यासाठी मला थांबता येईल का? नाही म्हणला, मी विचारीन त्या प्रश्नाचं मला उत्तरं द्या. मी तुमच्या आसवाच्या कानात लहान रूप घेऊन बसतो, घोड्याच्या रथाच्या घोड्याच्या कानात बसतो. योग शिकल्यावर लहान शरीर करता येते ना सांगतो. आणि तेवढ्या लहानपणात अनेक ब्रह्मांडाचा अभ्यासही करता येतो. तुम्ही काय करीनाचा, ह्या सप्ताह केला की आता पुढच्या सप्त्याला ज्ञानेश्वरी उघडायची, असं नाही वेळ लागत. मधनातनं काय ते करीत जावं. देव बघण्यासाठी एक 5 नावं घ्यायचा नेम करा. आंघोळ झाल्यावर देवाच्या समोरून 5दा रामकृष्णारी म्हणायचं, पण मन बिन सगळं त्या रामकृष्णाहरीत घालून म्हणायचं. ज्ञातुम द्रष्टुम, ज्ञान म्हणजे देवाचं, द्रष्टुम म्हणजे तेच नजरेम पाहायचं. तत्वेन प्रवेष्टुंच परंतव, गीताकार सांगतात काय की त्या भगवंताच्या स्वरूपात तुमचा ह्या प्रेमानं प्रवेश होईल. हात वर करा बरा. मी असा प्रयत्न केला आहे, खरं मेळ लागला नाही म्हणून. हां, मीनं काय ते सांगायचं, आपण टाळ बडवून 2 चाली म्हणायच्या, जेवणाचा वक्कोत धरायचा, ज्याला कीर्तन संपवायचं कळं ना, एवढं बुवारा म्हणायचं. हे असंच रोजचं राटगाडगं चालू आहे. असं असं ते जेवण खाण हे सगळं लागतं, हे नाही असं नाही. असं म्हणून या सगळ्या व्यवहाराला चैतन्य घन असणारा देव कारण आहे. कोण? म्हणून महाराज हरिपाठात काय म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पुढं म्हणा की चांगला उपयोग आहे त्याचा. मग पूजा बी करायची नाही, नुसतं असं बघवायचं, दृष्टीनं बघायचं, देवाचं ध्यान करायचं. पूजा, ध्यान, जप, माळ फिरवीत बसायची गरज नाही. माळ फिरवतान वासरू हंबारलं तर तानाजी बायकोला जरा काय झालं बघ म्हणणार काय? माळ पुढं फिरवणार? खरं सांग. हां, काय म्हणणार? ते कामराले बघ म्हणणार, गेला देव पळून पडल्यात. बरं, ही व्यवहाराची रीत आहे. कुठली? एकदम त्या वासराकडे दुर्लक्ष करा असं बी काही तुम्हाला सांगितलं असं बी नाही आहे, पण तिथं ते ध्यान लागू देत नाही. हा संसाराचा गवगव आहे. लक्षात आलं? म्हणून ह्या भानगडी म्हणतात माळ फिरवू नका, ते वासरूच पांडुरंग आहे म्हणा. तुकाराम महाराज देवाला सरळ म्हणतात, तुम्ही आम्ही पांडुरंगा, तुम्ही आम्ही पांडुरंगा.
सांगा, भिन्नायचे काय सांगा. हे चालविले जगा, चालविले जगा. ये माझे याचसाठी, ये माझ्या याचसाठी. तुम्ही आम्ही पांडुरंगा, तुम्ही आम्ही पांडुरंगा. देवाला म्हणतात, देवा तुझ्यात आणि आमच्यात काय फरक आहे सांग. देवच तुमच्या रूपानं आहे, मग काय फरक आहे. एवढा फरक आहे जगात. मी आणि माझं, मी कोणतरी विशेष आहे असा अहंकार प्रत्येकाला आहे का नाही. मी इथला शिपाई आहे, दार उघडायचं का नाही मी ठरवणार आहे. तो कलेक्टर झक मारली, मी काय म्हणतो ऐकून घ्या. तिथं अस्तित्व आहे, तिथं गेट उघडायचं आतल्या परवानगी, कुठल्या का बाहेरच्या. तेव्हा मी अमुक आहे असा अहंभाव आहे. आणि दिसणारं जगत आहे हे माझं आहे. ह्या मी आणि माझ्यात सगळं जग बसलंय का अर्ध. आणि ह्या अहंते ममतेचा जो संसार रंगला आहे. अहम ममतेच्या, अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझं. अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पौतीच बापुडी. मनोनी जन्म मरणाचे दुथडी, ढवळते ठेली. हे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आणि अहंता ममता जपताना केवढं करावं काय करावं हे न कळलेली शहाणी माणसंसुद्धा जाऊन तुरुंगात अडकल्यात का नाही सांगा. मग उभी सांगतो तुम्हाला. ही सगळी माझीच आहे. माझीच परी मी नव्हती, माझीच मदन ओळखती. देवसुद्धा आश्चर्य करतो, मी निर्माण केलेले आहेत, माझ्यापासून झालेले आहेत, पण ही माझी मला ओळखाय तयार. अहममता भ्रांती विषयांध झाले. मी आणि माझं या भ्रांतीत, या विषयात त्यांचं विषयच बघित बसले. आणि देव पाहण्याचं डोळं फुटलं म्हणतात. काय म्हणतात. तरी दृष्टी बी झाली कवळे, पुढं तो चांदणीयाचे मने पिवळे. काय वेळ झाले माणूस चंद्र पिवळा म्हणते. डोळं बाद झाल्यात काय चंद्र पिवळा आहे. मग जग बाद आहे का आमची नजर बाद आहे एवढं सांगा. मग चाल देतो मधली उभं लांबण नको. मग ती नजर दुरुस्त करायची का जग. यमग दुरुस्त करायसाठी परमार्थ आहे का आपण दुरुस्त होण्यासाठी. हां, ही हॉस्पिटल तयार केले यमकेकरांनी. ह्यात येऊन इंजेक्शन घ्यायचं आणि आपण आरोग्य सांभाळायचं. यात पैसे घालून ही तयारी केलेली आहे. भवरोगमुक्त व्हायचं. कसं संसाररूपी रोग आहे त्या रोगातनं मुक्त व्हायचं हिचं औषध मिळतं आहे. शेती भवरोगाचे औषध. पुढं पुटे जन्म जरा व्याध. काय काय तुटे. जन्म जरा तुटे व्याध. मुक्त झालं तर जन्म नाही, व्याधी नाही. तुम्हाला अंगाला व्याधी झाली का नाही देवाचं नाव घ्या. डॉक्टरनं सांगितलं याचा उपयोग होत नाही असं झाल्यावर ते रामकृष्णारी म्हणा.
तुम्हाला देव त्या रोगातलं काढणार होईल. कोण? पुंडलिक वैद्यराजे पूर्वी. पुणे पुंडलिक वैद्यराजे म्हणजे गुरु आहेत ते. तिने राम राम म्हणा म्हणजे. आणि देवाला काय म्हणतात तुकोबार आहे? तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा. तो वैद्यराज राजवैद्य आहे. सगळ्या रोगावर औषध काय आहे ते त्याला कळत आहे. कुणाला? वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव. अंतर्भाव तो जाणे, अंतर्भाव तो जाणे, आईच्या जाव्यावल्ली, रोगाईच्या जाव्यावल्ली, रोगा आईच्या जाव्यावल्ली, रोगाईच्या जाव्यावल्ली. वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, वैद्य एक पंढरीराव, अंतर्भाव तो जाणे, अंतर्भाव तो जाणे, रोगाईच्या जाव्यावल्ली, रोगाईच्या जाव्यावल्ली, उदास राहू नका. देवाचं नाव घ्या. वैद्य एक पंढरीराव, अंतर्भाव तो जाणे. आम्हाला काय रोग झालाय? एम आर करायच्या आधी जाणणारा तो आहे. ह्याचनी एम आर करून बी कळत नाही. कुणाला? आमच्यासारखे डॉक्टर असतात हो. गेलं की केस पेपर करायचा, काय 100, 200, 300 असतील ते द्यायचं, पाडीला बसायचं, नाव घेतलं यायचं, चढ खाटा म्हणायचं. मग आपलं ते इकड तिकड गळ्यात अडकलेलं लावायचं. काय म्हणतात त्याला? फोपालती म्हणायचं. काळजी बाहेर, हां, बॅटरी मारून बघायचं. उठ आता म्हणायचं. काय होतंय तुला? मग आठवण एवढं कशाला भानगडी केल्या? या आधीच विचारायचा होता. फजिती करून घ्या, दवाखान्यात नाविलाज आहे.
देवाचं नाव घ्यात रोग तुमच्या शिवतच येणार नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या. माणसं रोगानं बळी पडणार नाही. याचा अर्थ मरायची थांबवावीत असं मी करू नका. सगळ्यांना अमरत्व मिळावं असंही नाही. म्हणून सांगतो, लक्षात ठेवायचं, तो परमात्मा आहे. उदास होऊ नका, देवावर प्रेम करा आणि तो परमात्मा तुमच्या प्रेमाला तुमचं जे जे पडल ते त्या त्या वेळेला तुमचं कार्य करण्यासाठी सदैव कटिबद्ध असतो. अनन्या चिंतयन्तो मां ये पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून काय सांगतात तर परमात्मा कायमस्वरूपी भक्ताबद्दल उदास नसतो. काय नसतो? त्याला आपली काळजी आहे. संसार करून नुसतं मला सोडलं नाही आम्हाला. म्हणून ते स्वतः देव काय म्हणतात, देवतळी आला पुढं गोडे गोड जीव झाला, पुढं साधला हा पर्वकाळ. पर्वकाळ म्हणजे पुण्यकाळाला म्हणतात. 12 वर्षांनी कुंभ बसतोय ना, तो पर्वकाळ असतोय. त्या काळापुरता असते ते. त्या टायमाला तुम्ही इकडे पोरांची लग्न लावशीला, तीर्थयात्रा करायचा तो काळ चांगला आहे. काय आज मकर संक्रांती आहे. सूर्य दक्षिणायनातनं उत्तरायणात आला. कुठं? आणि मकर राशीत गेला. कुठला? त्याला मकर संक्रमण म्हणतात. 12 राशी आहेत. सूर्य एकच राशी 1 महिना बघतो. 12 महिन्यात 12 राशी बघतो. कुठं चुकून काहीतरी झालं तर मागं पुढं होतं आहे. ही पंचांगाचा नियम. आता तुम्हाला मी पंचांग सांगितलं बसत नाही. काही दक्षिणा बी जाणार नाही पंचांगला. आणि काय सांगायसारखं आता अडले असं बी काय नाही. हां, पण हे सांगणं भाग आहे. ही सूर्याची गती आहे. सूर्य आता दक्षिणायनात येतो आहे. हितनं पुढं माणसं पुढच्या जून पत्र मरतील ती स्वर्गाला जातात. दक्षिणायनात माझ्यासारखा महाराज मेला तर सुद्धा संशय आहे. काय म्हणून? उद्धार होईल असं खरं नाही. साधू वळकावा मरणी आणि सूर वळकावा रणी. जो मरपर्यंत लढतोय त्याला सूर म्हणावं आणि साधूचं मरण चांगल्या समयाला व्हावं. काय व्हावं? केव्हा बी मेलं कसं बी मेलं तर ते साधुत्व नाही. लक्षात ठेवायचं. मग जन्मभर केल्याला ढोंग होते एवढं समजाने ग बसा, कशाला चिंध्या फाडायच्या. असो. आणि तो पर्वकाळ म्हणतात. आता आमचा उत्सव बी आज संक्रांतीला आला आहे. जागरमध्ये पर्वकाळ आहे आणि तो मकर संक्रमणात झाला आहे. तो बी पुण्यकाळ आहे. दोन्ही बी पर्वकाळ साधला असं म्हणूया. साधला हा पर्वकाळ. गेला अंतरीचा मळ. कीर्तनात आहोत तवर तरी क्लेश नाही. कुठं? आता इथं गप ऐकायचं म्हणून निमान जाऊ का नाही. साधला हा पर्वकाळ. पुढं गेला. एकदा मंडप सोडून बाहेर गेलं की उद्याचं काय काय पुढ्यात उभा राहते का नाही, ते उडवून घेतलेलं कर्म आहे आणि ते जीव काढल्याशिवाय सोडीत नाही. प्रत्येकाला आहे ते काय देवाधिकार आहे. काय गांभीर्यानं त्याचा विचार केलेला आहे साधू संतांनी. तेव्हा तुम्ही आपलं घडल ती गोष्ट कृष्णार्पण म्हणी जावा तर तुमचं शुद्धीकरण आहे. साधला हा पर्वकाळ. पुढं एकादशीला मकर संक्रांतीनं हे 100 वर्षानं आली आहे म्हणतात पंचांगमध्ये. किती? खरं का खोटं मला माहिती नाही. का 100 वर्षापूर्वी मी नव्हतो, म्हणजे ह्या शरीरात नव्हतो, कुठंतरी असतं ना तसा. याची गंमत कशी असते, ढंगी लोक असतात. ढंगी
ती ढोंगी लोक ढोंग करून खपवायच्या नादात असतात. काय करून असतात, या गावठी भट होतं आणि ते पंचांग सांगायचं. कसं पंचांग सांगायला माहिती आहे, खड्यावर गणित करतो. त्याला कोणी काय शिकवतो कोणाला ठाऊक. लगीन झालं, बायको नांदा आली, मालकाची बैठकीची खोली झाडली नेऊन गेली ती 8-15 संध्या खोलीत. शेणाच्याच हाताने ते खडं गोळा केलं. खड्यानं खेळतो का काय म्हणले. पूर्वी पोरी बिरी खड्यानं खेळायच्या, काकणंच हातात टाकायचं, त्या खड्यावर उडवायचं, जिकायचं. पडला काकाला की आईचा मार खायचा, कारण खडं खेळायचं. काय तिला वाटलं खड्यानं खेळतोय काका. तिने ते रागानं शेणाच्या टांग खडं गोळा केलं आणि कोपऱ्यात फेकलं. कुठं? त्याचा झाला मुद्दा. कसला? की शेणाच्या हातात खडं चिकाटलं एकामेकाला. तो दारात भटजी आला MD सारखा. काका उद्या तिथी कुठली आहे बघा. काका गणित बघायला गेलं तर खडं एकच झाली. आता काकानं काय सांगितलं, लाटम तिथी आहे म्हणला. आईला म्हणलं लाटम तिथी कसली असती, आता काकालाच विचारायला पाहिजे. मग म्हणला लाटम तिथीमध्ये 12 सण एका गावात करायचं. माही एका गल्लीत, शिमगा एका गल्लीत, पाडवा एका गल्लीत, दसरा एका गल्लीत, दिवाळी एका गल्लीत. मग गल्लीवाल्यांची ईर्ष्या वाजत्री सांगून सगळे गावात धनाधन सुरू. आणि भडगावची लोक नावं ठेवायला आली, बघा एमग्यातलं भट कसं आहेत म्हणून. आमच्यातलं भट हे खाऊन दुसरी, त्यातनी काय कळते. सगळं गाव धनानं सोडलं म्हणलं. मग MD सारखा माणूस म्हटला, काका ही साधारण तिथी किती सालानी येते. तर त्यानं गावातली माणसं जुनी मोजली. 100-125 वयाची माणसं जिवंत होती हो. 135-40 सालांनी येते म्हणला. तर हिने सांगितले 100 सालांनी येते म्हणून. मी काय सांगतो ऐकून घ्या. 100व्या सालात पाठीमागं आली ती. खरं कुठं काय. हां, हे हाताबाहेरच्या गोष्टी असतात, त्या नुसत्या ऐकायच्या, हां, सोडून द्यायच्या. ती भट उठली आणि काशीला गेली आणि कसली लाटम तिथे आणली बघूया म्हणून. ती आगाव असते, ते ऐकत नसतात ना शहाण्या माणसाने सुद्धा. आगाव होतच ते. एकच त्यांच्या बामणातली म्हातारी मिली आणि ती नदीवर धन करायला घेऊन गेली. तो पूजेस आलता. बायको म्हणली, अहो ती म्हातारी शेजारी वाढली, आता धोतर फेडू नका. तोरेनं फेडून कुठे टाकलं तर पिळून टाकलं. बायको म्हणला काय झालं. ते म्हातार शेजारी वाढल्या, नदीवर घेऊन गेल्यात, तुम्ही जावा. बायकोनं बोलत बोलत हिचं धोतार राहिलं एका खुटीव आणि बायकोचं पांढरं पाताळ होतं ते वडिलांनी नेसला गेला. मग आता ते धन करायचं काय करायचं कोणाला ध्याना. येताना प्रदीप पाटलासारखा माणूस म्हटला, याच्या आईला काय बिघाडलं, लुगडं नेसून आलंच. पण ते आगाव असते, ते ऐकत नसतात. ते म्हणला कुठली शान रे तू. म्हणला म्हातारीला जाळायला असून तोत्र निसून तुमच्या बाण आलतं काय म्हणला. आता काय करायचं. हे ना दुसरा GR काढला. असल्या माणसापुढं काय चालत नसते. कुणाला देव बी ग बसतोय काय काय वेळा. देवाचं ते काय चालतंय. गपितीवर आहे काय. माझ्या पोराला वारून दे म्हणली, तुला सोन्याचं अंगडं टोपलं वावतो. देवाची बी फजिती होती. तिला झालं जुळं पोर. त्या म्हातारीने एकाचं नाव ठेवलं सोन्या आणि एकाचं ठेवलं रुपया. आणि त्यांची मळकी कापडानून पांडुरंगाच्या अंगावर टाकली. हे सोन्याचं घे म्हणली.
असल्या आगावापासून देव बी गवसपणा सांगतो. काय करणार सांगा, काय चालतंय. ती तिकडं गेली काशीला. कुठं? काशीतनं भटजी आणला, श्याम्याना मारला, व्यासपीठ मारलं. आणि ते भटजी बसलेले होते शास्त्री. आता याला लाटम तिची कुठली आणली, बाईचं उत्तर कार्य कसं करायचं विचारायचं होतं. आला ते म्हणला जरा थांबा. म्हणला तू तिकडं कुठं निघालाच म्हणले. लोक नाही म्हणले, दर्शन घेतो ते क्षेत्रावरला आहे शास्त्री, मी गावंडळ भटजी आहे. ठीक आहे म्हणले, पडू दे पाया म्हणले. पाया पडाय गेल्या जरा शेंडीचा बुचडा होता मोठा. कुणाचा? त्या काशीत आलेला ब्राह्मणाचा. नुसता काका एक केस देवाऱ्यावर पजाय घेतो म्हणला. ती भोत्याची लोक होती, केसात काय महात्म आहे कोणाला ठाऊ म्हणली. आणि तिथे या रामासारखी माणसं होती. बघा बघा तुम्हाला एखादा गावतोय का म्हणलं. जी लोक स्टेजवर चढली आंग सोलून काढलं ते. चिंडीचं गॅस सगळ्या गावाला पुरत्या. अहो ते पळून गेलं सरळ. मी काय सांगतोय, असल्या माणसापाशी तुम्हाला न्याय मिळवायला जमल का? ही माणसं अशीच राहणार आहेत. आणि यातून तुम्ही संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जेवाचा. आणि त्याचं उत्तरही सांगतात. साधू झाला नुरुनिया ठेला कापुराची वाची उजळली जुती. तसं सांगतात. हा पर्वकाळ आपल्याला साधलेला आहे. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ विठोबा रुक्माई. जय विठोबा रुक्माई. जय विठोबा जय विठोबा रुक्माई. जय विठोबा रुक्माई. बोला पुंडरी. टाळ्या करा म्हणा. विठोबा रुक्माई. जय विठोबा रुक्माई. जय विठोबा रुक्माई. जय विठोबा रुक्माई. जय विठोबा रुक्माई. बोला पुंडरी. श्री ज्ञानदेव. पाप पुण्य गेले एका स्नानेची गुंतले. स्नान कसलं सांगतात. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. आपल्यावर गुरुची कृपा होणं ही एक गंगा आहे. कृपा हीच गंगा आहे. तिथं आता आंघोळ कशी करायची. शांती दया यमुना सरस्वती. शांती आणि दया त्यामुळं आपल्याजवळ आहे. भजन कीर्तन करताना घर सोडून आलेलं असतं. शांत राहायचं. पंढरपूरला आता जाणार आहे, शांत राहायचं. तोड आली का काय की तोड आल्या तरी बी चांगलं नाही लक्षण. बिल खात्यावर पडलं तरी बी लक्षण चांगलं नाही. बिल खात्यावर पडलं की दुसऱ्या दिवशी ते कोणतरी घेऊन आणलं की लावत्यातच वाटायला. शिवजा बिल नाही निघलेलं बरं का निघलेलं बरं रे. कवा तरी कारखाने दिली तर दिल म्हटलेलं बरं. माझं म्हणणं ऐकून घ्या. यासारख्या खटपट यायचा. आणि माणसाने काही कमी आहे म्हणून राबत्याचं नाही. या पैशाचं काय करायचं. दुकानं घालून बसल्या बघा रस्त्यावर जाऊन. रस्त्यावर जाऊन ज्यांनी दुकानं घातल्यात त्यांच्याकडे पैसा कमी आहे म्हणून घातल्यात काय पैसे आहेत म्हणून घातल्या. खरं सांगा. आहेत म्हणून ते पत्र मारल्यात. ते पत्र्याचा तुरुंग करून त्यात गप बसायचं. मीठ 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 गिराकीस तर
बाबू तुझ्याकडे लोकांकडे असं शांती दया यमुना सरस्वती अशी पदे एकत्र देत होती. आता अशी पद काय आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात. तत्वमसी महावाक्य छांदोग्य उपनिषदात आहे. तत्मध्ये ते म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे तू जीव, जीवाचं लक्ष आहे तो आत्मा आणि जगातलं लक्ष आहे ते ब्रह्म. जे वाचार्थानं जग आहे ते लक्षार्थानं ब्रह्म आहे. वाचार्थानं जीव आहे, तो लक्षार्थानं कोण आहे? साक्षी आहे, आत्मा आहे. आत्मा निरुपाधिक आहे आणि ब्रह्मही कसं आहे? एवढं जग करून सुद्धा कसं आहे? निरुपाधिक आहे. लक्षात आलं ना? उपाधी नाही, अडकलेलं नाही ते जग करू नये. तुम्ही संसार करून मुक्त आहे का अडकलेला आहे? हा, काय अडकलं तर पूर्ण संसार करायला तुला सोडूच वाटणं झालंय का अडकलोय म्हणून सांगतोय. तसं आम्ही तुकाराम महाराजांच्या शिष्यांचं ऐकलेलं आहे ते सांगतो. एक वाणी होता जगनाडे म्हणून, नावच जगनाडे. नाव काय? जगाला नाडणारा, त्याचं नाव जगनाडे. आणि ते तुकाराम महाराजांनी जाता येता काहीतरी दक्षिणा देऊन देवाला घरा जाऊन माळबुक्का म्हणून पैसा देत असेल, देत असेल त्या काळात पाया पडायचं. महाराज म्हणायचे थेपसर गेले वारीला, सारखं किती संसारात जपतोस, आम्हाला कुठला संसार सुटतोय म्हणायचं. कोण? महाराज म्हणले आता याला उत्तर काही द्यायचं. बरेच वेळा ऐकलं. महाराज महाराजच असतात ना, सांगतो. बोलताना संगत करताना जपून करायची. मागणं गंमत अशी झाली की जनावरं बांधायची असतात त्यांची शेती. गुणीन माल उचलायला बैलगाडीचे रस्त्यामध्ये पाऊल वाटून जायचं, पाठीवर गुणी टाकायच्या. ती बैल बांधाय वडाची झाडं असायची वाण्याच्या दारात. त्याला पारंब्या होत्या मारलेलं होतं, लांब पारंब्या होत्या. तुकारामांनी गेले उडी मारीन त्या पारंब्या पकडल्या आणि मला सोडवा मला सोडवून आरडायला लागले. ती वाणी बाहेर आला आणि म्हणला तुम्ही पारंब्या पकडल्या असा आणि मला सोडवा काय म्हणता? पारंब्या सोडा म्हणला, तुम्ही मोकळं जायचा. एवढं लेखा कळते, तू घर सोड म्हणले. चल. आणि त्याला लावलं रस्त्याला. कुणाला गप गेला सांगतो मागणं. त्याच्यासाठी तुकोबाराय परत माती देतो म्हणून सांगितलं तर म्हणून वैकुंठातनं परत आले. राखता गोदने माझे गुंतलेसे मन, काही गाई तरता तुला माती दिल्याशिवाय मी वैकुंठाला जाईत नाही म्हणाले ते महाराज. आणि गेले. मग आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे. माझे गुंतले वचन हे राखता गोधन, हे राखता गोधन. माझे गुंतले वचन, माझे गुंतले वचन, माझे गुंतले वचन. गाई राखाय गेल्या माझं वन गुंतलेलं आहे आणि त्या तेल्यासाठी मी परत आलो वैकुंठासनं म्हणतात. एवढं पुरावा आहे तरी म्हणतात त्याला बामणाने मारून पुरलात. कुणाचं ऐकूया? संतांचं कुणाचं ऐकूया? मी काय सांगायला तुम्हाला? पाप पुण्य गेले एका स्नानेची गुंतले. आता ते तू आहेस अशी पद आहे, ते आणि तू ही दोन पदं झाली. अशी पदानं जीव ब्रह्माशी ऐक आहे.
जीव ब्रह्माशी एकरूप होणं हे गुरुकृपे झालेलं स्नान आहे म्हणते म्हणतात. अशी पदे एकत्र देत होती. पण पुढचे अक्षर महत्त्वाचे. खरोखर माझं असं स्वरूप आहे असा बोध होऊन ज्या वेळेला आपण त्या स्थितीत राहतोय, स्वानुभव स्नान हे उत्तम मुक्ती स्थिती, ज्याचा त्याचा अनुभव हेच खरं आंघोळ आहे. ती आंघोळ झाल्यावर एका आंघोळीतच भागते म्हणतात. पाप पुण्य गेले एका स्नानीची कुंटले, पुढं साजला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. आता इथनं पुढं देवाचा बोध झालाय. वर्तणूक सांगतात. तुका म्हणे वाणी, वाणी म्हणजे वाच्या असं झालं ना, नाही वाणी म्हटलं गावातलं वाणी झालं म्हणतील. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. तुमच्या सदैव वाणीमध्ये देवाचा भाव असेल, देव असेल. ह्या जगात किती जरी वावरला तर तुम्ही बोधातून खाली येणार नाही. आणि अशी स्थिती प्राप्त झाली संतांना. म्हणून साजला हा पर्वकाळ. सपून वा नोंदणे ते पुरते काने ऐकणार. ऐकायचं म्हणलं मी उजडच तर सांगतो. आता मला काय होईत नाही. आरती करायचं, आरती केल्यावर काय मरायचं होईल मला काय माहिती नाही. खरं एकदा कीर्तन अंगात शिरलं की तापासून जे थंड असून सगळं बाजूला जाते, निवांत असते मी. आणि मला वाटते असं सांगितलं का राहिलेलं बरं, म्हणजे दुःखच बी नाही. काय आडवं पडलं की सगळं अंग दुखतंय फाक कुजलेल्या भोपळ्यासारखं. त्याच्यापेक्षा हे असं भजन केलेलं बरं. नुन्य ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विधी तसे, देवाने दिले तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, झालो उतराई पांडुरंगा विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.